ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेत कोणतीही कमतरता नाही. संगणकीय आणि स्पर्धेच्या युगात उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक सुविधा मिळत नसल्याने शहरी भागातील विद्यार्थ्यांची स्पर्धा करू शकत नाही. त्यासाठी अत्याधुनिक आणि गरजेच्या बनलेल्या सुविधा उपलब्ध झाल्या तर या भागातील विद्यार्थी अधिक चमकदार कामगिरी करू शकेल. या उदात्त हेतूने कारवाडी मालुंजे खुर्द येथील माजी विद्यार्थी संगणक उद्योजक श्री दिगंबर झारेकर यांनी सुमारे 10 लाख रुपये किमतीचे AI तंत्रज्ञान असलेले 75 इंची डिजिटल बोर्ड विनामूल्य शाळेला दान केले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल डॉक्टर बाबूराव पापूजी तनपुरे, ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी कौतुक करत दातृत्वाची भावना व्यक्त केली. राहुरी तालुक्यातील कारवाडी मालुंजे येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतलेले विद्यार्थी श्री दिगंबर झारेकर यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शाळेसाठी उपकृत करण्याची भूमिका घेतली. त्यासाठी प्राचार्य श्री प्रदीप तनपुरे यांनी पुढाकार घेतला. आज शनिवारी 5 संगणकीय बोर्ड प्रदान करण्यात आले. यावेळी श्री झारेकर यांनी म्हटले की मी ग्रामीण भागातील शाळेत शिक्षण घेतले आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण असतात. उपलब्ध सुविधांच्या मार्फत ते गुण विकसित होत नाहीत. त्यासाठी बदलत्या काळात उपलब्ध असलेल्या सुविधा मिळाल्या तर विद्यार्थी स्पर्धा करू शकतात आणि या भावनेतूनच संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात कृतीत उतरवली. शालेय वर्गातील विद्यार्थ्यांना ऐकणे, बोलणे आणि पाहणे यांचा त्रिवेणी संगम अभ्यासात उतरत असल्याने विद्यार्थी अधिक सक्षम होतील असा विश्वास व्यक्त केला. ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये आपण शिकलो, मोठे झालो त्या शाळेला न विसरता मदत करणे गरजेचे आहे. आपल्या काळात खडतर प्रसंगातून शिक्षण घ्यावे लागले. स्पर्धेच्या युगात सध्याच्या विद्यार्थ्यांना शहरी भागातील शिक्षणासारखे साहित्य उपलब्ध झाले तर शहरी आणि ग्रामीण विद्यार्थी असा भेद कमी होण्यास हातभार लागेल. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना माजी विद्यार्थ्यांमध्ये रुजली तरच सर्व शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा अधिक प्रमाणात मिळू शकतील असे त्यांनी म्हटले. शालेय विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांचा अंगीकार घेतला तर सध्याच्या विद्यार्थ्यांना अधिक शैक्षणिक लाभ घेता येईल. यासाठी उद्योजकांनी पुढे यावे असेही त्यांनी आवाहन केले आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब लोखंडे, समितीचे सदस्य सर्जेराव सोळंके, उच्च माध्यमिक विभागाचे प्राध्यापक कैलास शेटे, बाळासाहेब राऊत, सुधीर खजिनदार, अर्जुन वाणी, संजय कारंजकर, प्राध्यापक सारंग पोतदार, प्राध्यापक हरिदास जगधने, आयुब पठाण, पत्रकार बाळासाहेब रासने, चंद्रकांत आघाव, संजय उदावंत, डॉक्टर सर्जेराव साळुंके, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कारवाडी मालुंजे येथील शाळेतील प्राचार्य प्रदीप तनपुरे यांनी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून अनेकांनी प्रेरणा घेतली. या मेळाव्याचे फलित होत असल्याचं शिक्षक वृंदांनी सांगितलं आहे. गावातील नागरिकांचे मोठे सहकार्य कायमच मिळत आहे असे मालुंजे येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब लोखंडे यांनी म्हटलं आहे. अय्यूब पठाण, राहुरी तालुका प्रतिनिधी. आपल्या ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणासाठीची सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावी याच्यासाठीचा माझ्या मनामध्ये विचार होता आणि त्याच विचारातनं मी आमच्या शाळेचे जे काही प्राचार्य आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांचे स्नेह करत असताना त्यावेळेस मग विचार आला की शाळेसाठी काहीतरी चांगलं करता येईल. आपली शाळा आता एवढी मोठी झाली, आज पंचक्रोशीतनं मुलं तिथे एवढे येतात, 12वीपर्यंत शाळा आहे, तर त्यांच्यासाठीचं डिजिटल बोर्ड दिले तर त्यांना प्रात्यक्षिक याच्यातनं अजून चांगलं शिकायला मिळेल आणि शाळेमध्ये जे काही उपस्थितीचं प्रमाण आहे ते वाढेल, जेणेकरून मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल. याचा प्रेरणेतून मी हे सगळं उपक्रम सुरू केला आणि शाळेला 5 डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिलेला आहे. याच्यामध्ये जे विद्यार्थी त्यांना शिक्षणाबद्दल काय सांगाल? शिक्षणाबद्दल आता शिक्षणाचं आता सगळ्यांना महत्त्व आहेच की आपल्याकडे शिक्षणाचं सगळ्यांना वेगळं असं महत्त्व सांगायची गरज नाही. फक्त शिक्षणामध्ये जे काय त्याच्यात प्रात्यक्षिक आहे, म्हणजे शिक्षण घेताना असताना तर अकॅडमिक आपण घेतोच, त्याच्याबरोबर जे काही व्यावसायिक शिक्षण आहे किंवा तांत्रिक नॉलेज जे आहे त्याच्यामध्ये आणि जे काही मूल्य शिक्षण आहे सगळ्यात महत्त्वाचे जे काही आपल्याला जे काही मूल्य शिक्षण आहे ते मूल्य जे आहे हे जे आपण बघतो ग्रामीण शाळेत शिकवलं जातं. शहरी भागामध्ये शाळा ज्या आहेत की ते त्या प्रमाणात तेवढं शिकवलं जात नाही, ज्याचा उपयोग आपल्याला आपल्या सामाजिक जीवनामध्ये आपण जगत असताना करत असताना आपल्या सगळ्याबरोबर आपलं त्याचा उपयोग होतो. त्यामुळे त्या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. बापूजी तनपुरे शिक्षण संस्थेच्या 10 शाळा आहेत. त्यातली एक छोट्याशा गावामध्ये कारवाडीमध्ये एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेले एक माजी विद्यार्थी दिगंबर झारेकर मध्यंतरी शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये शाळेचं स्वरूप त्यांना आवडलं
आणि त्यांनी तोपर्यंत आम्हालाही पटकन की माझ्या CSR फंडामधनं मी काहीतरी देऊ इच्छितो आणि त्याप्रमाणे आज त्यांनी आपल्याला 7 डिजिटल बोर्ड शाळेला देणगी म्हणून दिले आहेत. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की सहसा असं कोणी पुढं होऊन न मागणी करतात त्यांनी दिले. आता हे जे डिजिटल बोर्ड आहे, आपण शाळेमध्ये शिक्षण घेतो, शिक्षक काय करतात, तोंडी माहिती सांगतात आणि फार तर फार काय करतात, फळ्यावरती ड्रॉईंग करून दाखवतात. परंतु या डिजिटल बोर्डाचा एक फायदा असा आहे की आपल्याला परमेश्वराने जे 5 सेन्सेस दिले आहेत, म्हणजे कानाने आपल्याला ऐकू येतं, नाकाने आपला वास घेता येतो, जिभेने आपल्याला चव घेता येते, डोळ्याने आपल्याला पाहता येतं आणि त्वचेने आपल्याला स्पर्श समजतो. जेवढ्या जास्तीत जास्त ज्ञानेंद्रियाने एखाद्या गोष्टीकडे आपण पाहू त्याचं आकलन जास्त. उदाहरण सफरचंद आहे, कसं आहे, तांबडं आहे, वास कसं आहे, गोड आहे, मऊ आहे, चौकशी आहे, गोड आहे, म्हणजे असं पटकन हे तुम्हाला नंतर तुम्ही एडिट करता येईल तुमच्यासाठी. तसं या डिजिटल बोर्डाने काय होतं की प्रत्यक्ष तुम्हाला, आता तुम्ही पाहिलं की हृदयाचं कार्य कसं चालतं इतक्या पटकन आकलन होतं त्या ठिकाणी, ते कधी विसरलं जाऊ शकत नाही, कारण त्यांनी कानाने ऐकले आणि डोळ्यांनी प्रत्यक्ष ते हृदय कसं काम करतं पाहिलं. त्याच्यामुळे त्याचा हा फार मोठा फायदा विद्यार्थ्यांना होतो. आणि विशिष्ट ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अशा सुविधा कुठे उपलब्ध नाहीत. शहरामध्ये कदाचित असू शकते, परंतु ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे जवळजवळ त्यांनी 7 डिजिटल बोर्ड त्यांच्या CSR फंडातनं दिले. साधारणपणे 10.5 लाख रुपये आहेत त्या ठिकाणी, अजूनही त्यांची द्यायची तयारी आहे. तर अशा पद्धतीनं जे आपल्याला काय करायचं आहे की माझी तर एक अशी आहे की साधारणपणे आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी कुठं कमी नाही आहेत, बुद्धिमत्ता कुठं कमी नाही आहे, परंतु मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देणं हे संस्था चालकांचं काम त्या ठिकाणी. आणि त्या दृष्टीनं आमच्या संस्थेमध्ये आम्ही असा प्रयत्न करतो, या आपल्या सगळ्या शिक्षण संस्थेतले विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असेल, ते विज्ञानवादी झाले पाहिजे. त्यांनी प्रश्न विचारला, हे का होतं, कसं होतं, का होतं, क्या होतं. अशा पद्धतीनं विज्ञानवादी तयार करण्यासाठी अशा साधनाचा आपल्याला फार चांगला उपयोग होऊ शकतो. आणि ही मला असं वाटतं लावणी दरकार एवढ्या याच्यात पहिल्यांदाच एवढी मोठी गोष्ट घडते. आता तुम्हाला काय आणखी काय